नव्या वर्षात दाढी करणं आणि केस कापणं महागलंय. सलून आणि ब्युटी पार्लर मधील रेट वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतलाय. 1 जानेवारी 2025 पासून म्हणजेच आजपासून ही दरवाढ होणार आहे. वाढती महागाई, महानगरपालिकेने वाढलेले परवाना शुल्क यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. सलून आणि ब्युटी पार्लरच्या सध्याच्या दरात किमान 20 ते 30% भाववाढ होणार असल्याचं सलून संघटनेकडून सांगण्यात आलंय. पुढची बातमी. नवीन वर्षात मुंबईकरांना करवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईकरांवर मालमत्ता कर, कचरा निर्मूलन कर, बेस्ट दरवाढ, पाणी दरवाढ लादण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत हा जकात कर होता. मात्र तो बंद झाल्यानंतर पालिकेचा भर हा मालमत्ता करावर आहे. मात्र कोरोना काळापासून मालमत्ता करात वाढ झालेली नाही. यंदा मात्र पालिका निवडणुकीनंतर मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांचं पाणी महागणार आहे. पाणीपट्टीत 8% वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनापासून मालमत्ता करात वाढ नाही, यंदा वाढीची शक्यता आहे. तसंच व्यावसायिक झोपड्यांना मालमत्ता कर लागू करण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात बेस्टचं तिकीट महागण्याची शक्यता आहे. 500 फुटांपर्यंतच्या घरांना किमान 100 रुपये कचरा निर्मूलन कर. राज्य परिवहन महामंडळानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. मात्र हा निर्णय आता वादात सापडलाय. सरकारला अंधारात ठेवून निर्णय घेतल्याचं समोर आलंय. या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. पाहूया. एसटी मध्ये 2000 कोटींचा घोटाळा. भाडेतत्वावर बस घेण्याचा निर्णय वादात. ठेकेदाराला खास झुकतं माप. राज्य परिवहन महामंडळानं 1310 बस गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचं समोर आलंय. हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. या व्यवहारात महामंडळानं ठेकेदारावर खास मेहरबानी दाखवल्याचं बोललं जातंय. त्यामुळे महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली असून परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रचलित पद्धतीनुसार विभागनिहाय गाड्या घेण्याची पद्धत बंद करून सर्व विभागांची केवळ 3 समूहात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक समूहात किमान 400 ते 450 याप्रमाणे 7 वर्षांसाठी 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला गेला. मेसर्स अँथोनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स सिटी लाईफलाईन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ट्रॅव्हल टाइम प्रायव्हेट लिमिटेड या 3 कंपन्यांना 3 समूहात बस पुरवण्याचे इरादापत्र देण्यात आलं होतं. मात्र यात मोठा घोटाळा झालाय. या निर्णयामुळे सुमारे 2000 कोटींचं नुकसान होऊ शकतं अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे. परिवहन मंत्री या प्रकरणात लक्ष घालतील. दोषींवर कारवाई करू असं एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंनी म्हटलंय. आताच तर परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी चार्ज घेतलेला आहे. मला निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर हा चार्ज मिळाला होता मंडळाचा. परंतु आता हे परिपूर्ण मंत्री आहेत, त्यामुळे जे काय असं काय झालेलं असेल, घडलं असेल, त्याची चौकशी करून जो कोण असेल त्याला शासन होईल. या घोटाळ्यातील काही बाबींवर प्रकाश टाकूया. 2022 मध्ये 44 रुपये प्रति किलोमीटर दरानं 500 गाड्या भाडेतत्वावर घेण्यात आल्या. निविदेत डिझेल खर्च वगळून 39 ते 41 रुपये प्रति किलोमीटर दर देण्यात आला. तडजोडीनंतर डिझेल खर्च वगळून 34 रुपये 30 पैसे आणि 35 रुपये 40 पैसे असा दर ठरवण्यात आला. डिझेल खर्च प्रति किलोमीटर 20 ते 22 रुपये असल्यानं एसटीवर भार पडत होता. मागच्या निविदेच्या तुलनेत प्रति किलोमीटर 12 रुपये अधिकचा भार पडला.
महामंडळात चुकीच्या गोष्टींना अजिबात थारा दिला जाणार नाही. प्रवाशांना फायदेशीर ठरणाऱ्या निर्णयांनाच आमचं प्राधान्य असेल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. सर्वसामान्यांचा आधार असलेली ग्रामीण भागातील जीवनवाहिनी एसटी अधिक सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभाराची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढच्या बातमीकडे. छत्रपती संभाजीनगरच्या 21 कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यातील मास्टर माइंड हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. क्रीडा उपसंचालक कार्यालयात कंत्राटी लिपिक असलेल्या हर्षकुमारनं स्वतःच्या मौजमजेसाठी 7 कोटी रुपये उडवले. हे तपासात निष्पन्न झालं. सरकारी पैशावर डल्ला मारून हर्षकुमारनं बड्या हॉटेल्समध्ये बुकिंग केलं, वेगवेगळ्या ठिकाणच्या टूर्सही केल्या. स्वतःच्या मौजमजेसाठी 7 कोटी उधळले. 20 लाख फिरण्यासाठी उडवले. सोनं, हॉटेल, विविध आलिशान वस्तूंची खरेदी केली. नव्या फ्लॅटसाठी उच्च प्रतीच्या वस्तूंची खरेदी करण्यात आली. आलिशान BMW कारची खरेदी केली. मैत्रिणीच्या अकाउंटवर 70 ते 80 लाख रुपये दिले. 2.5 कोटींची FD केली. पुढच्या एका वेगळ्या बातमीकडे. आतापर्यंत तुम्ही नेत्यांचे वाढदिवस पाहिले असतील, अभिनेत्यांचे वाढदिवसही पाहिले असतील, मात्र आज तुम्ही जो वाढदिवस पाहणार आहात तो तर जंगी आहेच, मात्र आगळा वेगळा देखील आहे. हा कोणाचा वाढदिवस आहे पाहूया. खुर्चीवर बसलाय राजा आणि वाजतोय बाजा, डौलदार तुरा आणि बागदार मान, आमच्या कोको शेटची हीच शान. हे आहेत कोंबडोबा, नाव यांचं चिमण्या, थाटा टेबलावर उभा, सभेत भाषण ठोकणाऱ्या पुढाऱ्यावानी, गळ्यात हारबी घातलाय आणि पठ्ठ्याची ओवाळणी बी होती. आता तुम्ही म्हणाल ही कशा पाय? हो साहेबांचा बड्डे हाय, ती बी 5वा. तयारी जोरात झाली, घरातली मंडळी जमली, ववाळणी झाली, चिमण्यानं केकवर ताव हाणला, घरातल्या मंडळींनी हॅपी बर्थडेचं गाणं बी म्हणलं. दुनियानं नव्या वर्षात चिकन मटनवर फक्कड बेत केलाय, पण चिमण्यानं मात्र नशीब काढलंय बर का. गड्या, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल और साल के दिन हो 50,000. जळगावहून संजय महाजन, साम टीव्ही. पुढच्या बातमीकडे. छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेमध्ये मात्र चक्क रेडा शिरला. होय, रेडा शिरला. रेडा घुसल्यानं शाळेत खळबळ झाली, उडाली. यावेळी विद्यार्थी सैरा वैरा पळू लागले. रेड्याच्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी खरं तर जखमी देखील झाले. जेवणाची सुट्टी असल्यानं काही विद्यार्थी मैदानात खेळत होते आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आता जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना घाटी रुग्णालयात भरती केलं गेलंय. रस्त्यावरील लोकांनी रेड्याला मारल्यानं तो थेट शाळेत शिरला. याचं हे CCTV फुटेज समोर आलंय आणि या रेड्यानं थेट समोर जो रस्ता दिसेल त्या रस्त्यावरनं सैरा वैरा पळत जाऊन दिसेल त्याला उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवानं हा रेडा शाळेतच पोहोचला. बातमी जळगावातनं येते. जळगावच्या पाळधीमध्ये काल 2 गटात जोरदार राडा झालाय आणि त्यानंतर या भागात उद्या रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी दुपारी 4 ते 5 या वेळेत संचारबंदी शिथिल असेल. काल जमावानं दुकानांसह अनेक वाहनांची जाळपोळ केली होती. या घटनेनंतर परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मंत्री गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. काल रात्री एक 11 वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे पाळधी गाव आहे त्या पाळधी गावामध्ये 2 गटांमध्ये काही किरकोळ कारणावरून वादावादी होऊन त्याचं पुनर्वसन, काही दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ याच्यामध्ये झालेला आहे. या संदर्भाने धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. काही लोक आम्ही आता सध्या ताब्यात घेतलेली आहेत
आणि बाकीची लोक लवकरच आम्ही ताब्यात घेणार आहोत. बातमी नागपुरात येते. नागपुरातील खसारा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याच्यासाठी आयुष्यभर राबतो, ज्याच्या सुखासाठी जगतो, अशा पोटच्या मुलानं आई वडिलांचाच खून केलाय. आरोपी उत्कर्ष इंजिनिअरिंगला वारंवार नापास होत होता. आई वडिलांनी शेती करण्याचा सल्ला दिल्यानं तो नाराज झाला आणि त्याचमुळे त्यांच्यात वाद झाले. यातूनच नराधम उत्कर्षनं 26 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आईवर चाकूनं वार करत तिला संपवलं. संध्याकाळी 5 वाजता वडील घरी आले आणि त्यांच्यावरही त्यानं चाकूनं वार करत त्यांची हत्या केली आहे. उत्कर्ष ड्रग्सच्या आहारी गेल्याचाही आता संशय व्यक्त केला जातोय. जो पति है उनका नाम लीलाधर डाखुड़े है और पत्नी जो है अरुणा डाखुड़े है कि उनका जो बेटा है नाम है उसका उत्कर्ष डाखुड़े, ये 25 साल का है, इंजीनियरिंग का स्टूडेंट है। तो उसको हमने थोड़ी तहकीकात की, थोड़े सवाल पूछे तो उसके बाद उसने कन्फेस किया है कि उसने ही अपने माँ बाप का खून किया है। आणि आता एक धक्कादायक वास्तव तुमच्या समोर येणार आहे. राज्यातील शासकीय रुग्णालय एकीकडे व्हेंटिलेटरवर असतानाच मुंबईतील नामांकित शताब्दी रुग्णालयातून संतापजनक प्रकार समोर आलाय. सफाई कर्मचारीच रुग्णांची तपासणी करण्यात असल्याचं पाहायला मिळालंय. संतापजनक प्रकारावरचा हा रिपोर्ट. सफाई कर्मचारी की डॉक्टर, सफाई कर्मचारीच तपासतो रुग्ण. सरकारी रुग्णालयातील भीषण वास्तव. क्या काम किया तुम्हारा? साफ सफाई वाले लोग अगर ईसीजी करेंगे, ये तरीका ही है. और लेडीज को लेडीज अभी बेचारी को ऑब्जेक्शन नहीं बोल सकती. लेकिन आप होती कुछ, आपको नॉलेज कितना है इसका करने का? एकीकडे खाजगी वैद्यकीय सेवा महागडी होत असून दुसरीकडे शासनाच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेचा अभाव आहे. अशातच आता मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात चक्क सफाई कर्मचारीच रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात हा प्रकार घडलाय. उपचारासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी सफाई कर्मचारी करत आहेत. हा सफाई कर्मचारी रुग्णांचं ईसीजी करतोय. समाजवादी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुखसाना सिद्धी यांनी हा प्रकार समोर आणलाय. उस दिन मैं बुर्खा पहनकर और हमने एक स्टिंग ऑपरेशन किया, जिसके अंदर हमने देखा कि लाइव जो एक सफाई कर्मचारी था वो एक औरत का ईसीजी कर रहा था. एक का किया, वो चली गई, फिर दूसरी आई और वो दूसरी जब लेडीज आई तो उसने बोला आप अगर आप मेरे साथ खड़े रहेंगे क्या, ये ईसीजी जेंट्स कर रहा है. तो डीन के बाद जब हम लोग गए तो डीन भी यही बोलने लगे कि हमने उनको सिखाया है. दरम्यान याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. अशा पद्धतीचं काम करणं हे अपेक्षित नाही. या राज्यामध्ये हजारो लोक हे याच्यासाठी जर आपण नियुक्ती केली असतील तर अशा पद्धतीची गंभीर चूक जर कोण करत असेल तर त्या संबंधितांवरती कठोर कारवाई करणं आणि निश्चितपणाने त्या अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. वैद्यकीय क्षेत्रात गेल्या काही वर्षात झालेला बदल आणि कॉर्पोरेट बिझनेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची वैद्यकीय सेवा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच कोविड महामारीत अनेकांनी रुग्णालयातील लुटालुटीच्या प्रकाराचा अनुभव घेतलाय. एकीकडे खासगी वैद्यकीय सेवा महागडी होते, दुसरीकडे शासनाच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेचा अभाव असल्यानं सर्वसामान्यांची ससे होलपट होताना दिसते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नेमकं चाललंय काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. बातमी लातूरमधनं येते. लातूरच्या निलंगा शहरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते. होय, लातूरमध्ये हा प्रकार घडतोय. हे कोणतं पिंपरी चिंचवड किंवा पुण्यातलं दृश्य नाही, हे घडतंय ते लातूरमध्ये निलंगा शहरामध्ये. मध्यरात्रीची वेळ. शहरात अनेक भागांमध्ये हातात कोयते घेऊन हे 5 ते 6 जण असे बाईकवरनं येतात आणि कारच्या काचा फोडतायत. 5 ते 6 कारच्या काचा आतापर्यंत फोडण्यात आल्या आणि त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे या कोयता गँगवर आता कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. इकडे अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी बस स्थानकावर महिलांमध्ये दणादण फाईट पाहायला मिळाली. एक तरुणी आणि एक महिला यांच्यात ही फ्रीस्टाईल हाणामारी रंगली होती. दोघींनीही एकमेकांच्या झिंज्या उपटायला कमी केलं नाही. ही फ्रीस्टाईल मारामारी पाहायला मात्र बघ्यांची मोठी गर्दी झाली.
हाणामारीचं कारण अस्पष्ट आहे, मात्र हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. आता एक महत्त्वाची बातमी, मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याच्या आरोपी संदर्भातली बातमी आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय. अमेरिकेच्या कोर्टात भारताचा विजय झाला. तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात न देण्याची याचिका अमेरिकेच्या कोर्टानं फेटाळून लावली आहे. राणाविरोधात भारतानं पुरेसे पुरावे सादर केल्याचं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आता तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आलाय. बातमी अमेरिकेतनंच. अमेरिकेच्या लुझियानामध्ये आता दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवादी हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झालाय. लुझियानाच्या न्यू ऑर्लिन्स या भागामध्ये हा दहशतवादी हल्ला झाल्याचं समजतंय. एका वाहन चालकानं ट्रक आत घुसवला आणि या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झालाय, तर 30हून अधिक जण जखमी आहेत. मात्र हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेकडनं करण्यात आलाय त्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र अमेरिकेमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. नववर्षाचा आजचा पहिला दिवस आणि याच पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये अलोट गर्दी भाविकांची पाहायला मिळाली आहे. मग शिर्डी असेल, पंढरपूर, अंबाबाई, सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. सिद्धिविनायक, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, अक्कलकोट भक्तांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेऊन भाविकांनी नव्या वर्षाची सुरुवात केली. तर इकडे नव्या वर्षात शिर्डीतल्या साईबाबा संस्थाननं नवा उपक्रम राबवलाय. आता सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना VIP आरतीचा मान मिळणार. दिवसभरातील माध्यान्ह आरती, धूप आरती आणि रात्रीच्या शेजारतीत भाविकांना आरती करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या धर्तीवर साई संस्थानकडून भाविकांसाठी नववर्षाची नवी भेट मिळाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाशीतल्या रजक दाम्पत्याला या आरतीचा मान मिळाला. दुपारची आरती, संध्याकाळची आरती, शेज आरती जी आहे, या 3 आरतीच्या वेळेस जे आहे, ज्यावेळेस आरतीच्या अगोदर दर्शन लाईन बंद होते त्यावेळेस जे 2 साईभक्त समोर असतात दर्शन लाईनमध्ये, डोनर्स आणि जे VIP साईभक्त ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी दर्शन लाईनमधली सामान्य साईभक्तांना आरतीचा लाभ जो आहे त्या ठिकाणी दिला जातो. आणि याच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीत साईबाबांना 13,30,000 रुपयांचा सुवर्णहार अर्पण करण्यात आला. आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्णहार साई भक्तांनी साईचरणी दान केलाय. आकर्षक असं नक्षीकाम या हारावर करण्यात आलंय आणि साईबाबांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी 13,30,000 हा सुवर्णहार अर्पण करण्यात आलाय. आणि आता नोकरदार वर्गासाठी सरकारनं एक मोठी घोषणा केली. आता थेट ATM मधून प्रॉव्हिडंट फंड अर्थात PF चे पैसे काढता येतील. हा निर्णय नेमका कसा असणार आहे, काय हा निर्णय, जाणून घ्या. आता ATM मधून PF काढता येणार. EPFO 3.0 नक्की काय? 7 कोटी नोकरदारांना फायदा होणार. PF खातेधारकांना PF रक्कम थेट ATM मधून काढता येणार आहे. कामगार सचिव सुमिता डावरा यांनी घोषणा केली. देशातील मोठ्या कामगारांना चांगल्या सेवा देण्यासाठी कामगार मंत्रालय आपल्या IT प्रणालीमध्ये सुधारणा करते. याचा फायदा कोट्यवधी EPFO सदस्यांना होणार असून जनतेचं जीवन सुसह्य करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. कशी असेल ही सुविधा पाहूया.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे थेट ATM मधून काढता येणार. ATM आणि डेबिट कार्ड प्रमाणेच एक कार्ड देण्यात येईल. या कार्डद्वारे PFचे पैसे ATM मधून काढता येतील. जानेवारी 2025 पासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. जमा झालेल्या PFच्या 50%च रक्कम काढता येणार आहे. देशातील 7 कोटी नोकरदार वर्गाला याचा फायदा होईल. कर्मचाऱ्यांना थेट ATM मधून PFचे पैसे काढण्याची सुविधा मिळेल. कर्मचाऱ्यांना आपला भविष्य निर्वाह निधी थेट ATM मधून काढता येईल. सरकारच्या या निर्णयाचा देशातील 7 लाख लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे अडीअडचणीच्या काळात भविष्य निर्वाह निधीचा वापर नोकरदारांना लगेचच करता येईल. ब्युरो रिपोर्ट, साम TV. तर याच नव्या वर्षामध्ये UPI पेमेंट, शेअर मार्केट, रेशन कार्ड, गाडीच्या पार्ट्स पासून ते अगदी सोन्या चांदीच्या दरांपर्यंत अनेक गोष्टी या महाग होणार आहेत. EPFOचा पेन्शनर्सचा नवा नियमही लागू होतोय. हे नवे नियम काय असणार आहेत समजून घ्या. ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात. बघा, नवीन वर्ष आणि नवे बदल काय असणार आहेत. EPFOचा नवा नियम काय सांगतोय? EPFOचा पेन्शनर्ससाठी नवा नियम लागू होतोय. पेन्शनची रक्कम देशातल्या कोणत्याही बँक खात्यातनं काढणं शक्य आहे. पेन्शनची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज उरणार नाही. UPI 123 पे ची पेमेंट मर्यादा 5,000वरून 10,000वर करण्यात आली आहे. स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरी UPI 123 पेनं पेमेंट करणं शक्य आहे. सोन्याचे दर नव्या वर्षात 85,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. BMW, मर्सिडीज बेन्झ, ऑडी, महिंद्राच्या गाड्या महागणार आहेत. Hyundai, मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये 25,000पर्यंतची वाढ संभवते. बाईक आणि कारचे पार्ट्सही महाग होतील. लक्झरियस वस्तूंवर कर आकारला जाईल. हँडबॅग आणि 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर 1% TCS टॅक्स लागेल. पुढची बातमी. कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन साजरा होतोय. यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्यानं विजयस्तंभावरती संविधानाची उद्देशिका लावण्यात आली आहे. विजयस्तंभाला फुलांची सजावट केली असून आकर्षक रोषणाई करण्यात आली. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल झाले. शौर्य दिनानिमित्त पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसह लाखो अनुयायींनी विजयस्तंभाला अभिवादन केलं. कोरेगाव भीमा इथं एक मोठं स्मारक व्हावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती आठवलेंनी दिली. भीमा कोरेगावच्या शौर्य गाथेला 207 वर्ष पूर्ण होत आहे. समाज कल्याण, सामाजिक न्याय खाते जे आहे त्यांनी त्याचा एक आराखडा तयार केलेला होता. पण त्या आराखड्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी एक चांगलं स्मारक उभं करावं अशी आमची मागणी आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार हे आमचे डेप्युटी CM आहेत. एकनाथ शिंदेची डेप्युटी CM आहेत. त्यांना भेटू. हे स्मारक जे आहे ते चांगलं व्हावं अशा पद्धतीची आमची RPIच्या वतीनं मागणी आहे. पुढची बातमी. बोगस औषधांबाबत आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. बोगस औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी हा थेट इशारा दिलाय. शासकीय रुग्णालयातील औषधांची तपासणी केली जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतायत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. कठोरातली कठोर कारवाई याबाबत केली जाईल असं आंबेडकर म्हणाले. राज्यातल्या सर्व दवाखान्यांमधल्या एकूण खरेदी, औषध खरेदी जी झालेली आहे त्या सगळ्या औषध खरेदीची प्रत्यक्ष तपासणी सुद्धा आता सद्यस्थितीत असणाऱ्या औषधांची सुद्धा तपासणी करणं आणि भविष्यात अशी कोणतीही चूक होऊ नये आणि आरोग्याशी सर्वसामान्य माणसाच्या खेळायचा अधिकार कुणालाही नाही त्याबद्दल कठोर पावलं उचलण्याबद्दल तात्काळ 15 दिवसांमध्ये या संपूर्ण राज्यातल्या सर्व दवाखान्यातल्या औषधांची तपासणी करणं आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं आणि जे योग्य असेल त्या सगळ्याचा निश्चितपणानं पाठपुरावा करणं अशा पद्धतीची भूमिका घेण्याबद्दलचा पहिला निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतला.
आणि पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची. नववर्षाचं केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठं गिफ्ट दिलंय. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025-26 वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आणि यासाठी एकूण 70,515 कोटी रुपये देण्यात आले. केंद्रानं नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठं गिफ्ट जाहीर केलंय. बातमी राड्याची. जोरदार राडा झाला तो एसटीच्या कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये. होय, पुण्याहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसला जागा नसल्याच्या कारणावरून प्रवाशांनी कंडक्टरला मारहाण केली. ही घटना नाशिकच्या मनमाड बस स्थानकावर घडली आहे. या प्रकरणी 4 ते 5 प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता बातमी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. राज्यातील 12वी सीबीएसई आणि सीईटी परीक्षांचे पेपर हे एकाच दिवशी असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. 1 ते 4 एप्रिल दरम्यान सीबीएसई बोर्डाची परीक्षा होणार आहे. याच दरम्यान बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि त्यासोबतच 5 वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पार पडेल. तर 4 एप्रिलला एलएलबी 5 वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा नियोजित करण्यात आली आहे. तर त्याच दिवशी 12वी सीबीएसई बोर्डाच्या सायकोलॉजीचा पेपर देखील असणार आहे आणि त्यामुळे 1 ते 4 एप्रिलच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थी पालक वर्गातून होतीये. सीईटी आणि बोर्डांच्या परीक्षा ह्या खूप मोठ्या प्रमाणात क्लॅशेस होत आहे. वास्तविक पाहता या सीईटी मध्ये दोन्हीचा जर विचार केला, दोन्ही परीक्षांचा विचार करता परीक्षांचे पेपरच्या पद्धती वेगळ्या आहेत, मुलांना अभ्यास करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि जर एकाच दिवशी एवढ्या सगळ्या सीईटी घेतल्या तर निश्चित मुलांना दोन्हीपैकी एका परीक्षांना मुकावं लागणार आहे. आणि आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला रेशनचं धान्य मिळत असेल तर आता ते बंद होणार आहे. रेशनवरून मिळणारं धान्य बंद होणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय आणि त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. तुमचं रेशन बंद होणार? मोफत रेशन मिळणार नाही? काय व्हायरल मेसेज मागचं सत्य? लाखो लोकांना रेशन मिळणं आता बंद होणार आहे कारण तुमचं रेशन कार्डच बंद होणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. हा मेसेज तुफान व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच रेशन मिळणं बंद होणार आहे का? रेशन कार्ड का रद्द केलं जाणार आहे? असे अनेक मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. नवीन नियमानुसार भारत सरकारनं अपात्र लोकांची शिधापत्रिका रद्द करून मोफत रेशन बंद केलंय. पात्रता सुनिश्चित करण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलंय. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची पडताळणी करणं गरजेचं आहे. रेशनवरून लाखो गरिबांना धान्य मिळतं, त्यामुळे याची सत्यता पडताळणी करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी व्हायरल होत असलेला मेसेज दाखवला आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. आपलं रेशन कार्ड हे उत्पन्नावर आधारित आहे. ज्यांचं 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहेत त्यांना शुभ्र कार्ड मिळत असतं आणि शुभ्र कार्डाला कुठलीही सुविधा उपलब्ध नाही किंवा कोणतेही त्यांना धान्य मिळण्याची याकरते योजना नाही आहे. निश्चितपणे बोगस, चुकीचे किंवा गैरफायदा घेणाऱ्या लोकांचा यामध्ये उघड होणार आहे आणि त्यांना कुठलीही सुविधा मिळणार नाही आहे. त्यामुळे जे निश्चित आहेत, योग्य आहेत अशा व्यक्तींना, गरीब लोकांना, गरजू व्यक्तींनाच हे राशन मिळेल आणि त्याची आवश्यकता आहे. हीच संकल्पना आपल्या ई-केवायसीची. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. रेशनसाठी ई-केवायसी करणाऱ्यांनाच धान्य मिळणार. आधार कार्डला जोडलेलं रेशन कार्डच राहतील. ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच रेशन कार्ड मिळतं. कार्डवर नाव असलेल्या सगळ्यांची कागदपत्र लागतात. 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास रेशन धान्य मिळणार नाही. बोगस, चुकीची, गैरफायदा घेणारे लोक यातून वगळले जातील. त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर लवकर ई-केवायसी करून घ्या. यामध्ये तुमचं उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक आढळलं तर रेशन कार्ड बंद होणार आहे. सगळ्यांचंच रेशन कार्ड बंद होणार नाही. मात्र ज्यांचे कागदपत्र चुकीचे असतील,
जे नियमात बसत नाहीत त्यांचं रेशन कार्ड बंद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता बातमी पाहूयात मालवणमधनं. मालवण तालुक्यातील तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्रात एक मोठा डॉल्फिन मृत अवस्थेत आढळला. डॉल्फिनच्या पिल्लाला पाण्याबाहेर आणून पुन्हा पाण्यात घेऊन जात त्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. हे प्रयत्न बराच वेळ सुरू राहिले, मात्र डॉल्फिनचं पिल्लू काही जिवंत झालं नाही. पिल्लू पुन्हा जिवंत होईल या आशेनं त्याला खरं तर पाण्यात वर खाली करत नेण्यात आलं. मात्र 31st सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटक तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्र सफारी करत असताना हे दृश्य त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं. बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. पाहत रहा साम टीव्ही.